तोंडावर येऊन ठेपलेल्या दीपावलीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत खरेदीला वेग आलाय। शहराचं मध्यवर्ती ठिकाण असलेल्या दादर स्टेशन नजीक मार्केट परिसरात मुंबईकरांनी दिवाळी खरेदीसाठी मोठी गर्दी केली। सजावट, रोषणाईसह विविध वस्तू आणि कपड्यांच्या खरेदीसाठी मुंबईकरांनी दादर मार्केटमध्ये गर्दी केलेली दिसून आले। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांनी। दीपावली अर्थात दीपोत्सवाचा क्षण अवघ्या आठवडाभरावर येऊन ठेपलाय आणि मुंबईकर या सणाचं स्वागत करण्यासाठी सज्ज झालाय। आपण सध्या दादर परिसरात आहोत। माझ्या मागची जी गर्दी आहे ती कुठल्या सभेसाठी किंवा कार्यक्रमासाठी जमलेली नसून दीपावलीच्या खरेदीसाठी दादरकरांनी ही झुंबड उडवली आहे। मुंबईकरांची प्रचंड मोठ्या प्रमाणातली ही गर्दी दादरच्या न्यायमूर्ती रानडे मार्गावरील या गल्लीमधली आहे। या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो की मुंबईकरांनी दीपावलीच्या संदर्भात जे सामान आहे, जे साहित्य आहे ती खरेदी करण्यासाठी ही गर्दी केली आहे। विविध प्रकारचं साहित्य, मग ते सजावटीचं असो, कपड्यांचं असो किंवा सगळ्याच पद्धतीच्या गोष्टींचं साहित्य या ठिकाणी मिळतं। आणि आपण जर पाहिलं असेल तर दरवर्षी कोविड असेल किंवा कोविडच्या नंतरचं सुद्धा वातावरण असेल, या वातावरणातली ही गर्दी काही गेल्या कमी झालेली नाही। यावर्षी सुद्धा तोच उत्साह, तोच उमंग या मुंबईकरांमध्ये खरेदीच्या संदर्भात आपल्याला पाहायला मिळतोय। फुलांची आरास असेल, सजावटीचं सामान असेल किंवा खरेदी करण्यात येणारे कपडे असतील, या सगळ्यांचीच खरेदी या मैदानातून, या मार्केटमधून केली जाते, या गल्ल्यांमधून केली जाते। आजूबाजू असलेली मोठी दुकानं, त्यासोबतच विंडो शॉपिंग असेल किंवा रस्त्यांवरतून केली जाणारी खरेदी, या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव खरं तर या वेळेला या गर्दीतून आपल्याला पाहायला मिळतोय। मुंबईमधलं एकंदर सण उत्सवाचं वातावरण आणि त्या अनुषंगानं होणारी ही गर्दी निश्चितच खूप बोलकी आहे, खूप महत्त्वाची मानली जाते। आता खऱ्या अर्थानं उत्सुकता आहे ती म्हणजे दीपावलीची। दीपावली कशा पद्धतीने मुंबईकर साजरी करतायत आणि GST मध्ये झालेली कपात असेल किंवा इतरही महत्त्वाचे निर्णय असतील, या पार्श्वभूमीवरती मुंबईकर कशा पद्धतीने या सण उत्सवाच्या खरेदीला प्रतिसाद देत आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितेश सोनावणेसह मी ओम देशमुख, झी मीडिया, मुंबई।